नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करणार आहोत. कारण की उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आणि वीकली एक्सपायरी सोबत मार्केटमध्ये उद्या एक महत्त्वाचा इव्हेंट आहे. ग्लोबल मार्केटमध्ये पण महत्त्वाचा इव्हेंट आहे, कारण की US फेडचे जे काही रिझल्ट आहे ते रिझल्ट उद्या मार्केटमध्ये येणार आहे आणि कशा पद्धतीने ह्या रिझल्टला आपण ट्रेड प्लॅन करायचं याची सविस्तर चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. कारण की आजच्या सेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर आजच्या सेशनमध्ये मार्केटमध्ये एक रेंज बाउंड सेशन आपण बघितलेलं आहे, किंवा मार्केटचा जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला तर मार्केटनं टिपिकली 200 ते 250 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड केलेला आहे. मार्केटमध्ये उद्या ट्रेड करताना आजच्या कॅन्डलचा हाय आणि आजच्या कॅन्डलचा लो खूप महत्त्वाचा आहे. कारण की उद्या मार्केटमध्ये आयदर गॅप अप ओपनिंग होईल किंवा गॅप डाऊन ओपनिंग होईल. मार्केट कशा पद्धतीनं ग्लोबल मार्केटच्या क्यूजना रिॲक्ट करतं आणि कशा पद्धतीनं प्री ओपनिंग देतं ह्याच्यावरती आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर मार्केटमध्ये उद्या आपल्याला छप्पर फाडके पैसा बघायला मिळणार आहे. कारण की उद्या मार्केटमध्ये जी काही व्हॉलॅटिलिटी असणार त्या व्हॉलॅटिलिटीमध्ये आपल्याला जबरदस्त प्राइस ॲक्शन प्राइस मोमेंटम बघायला मिळू शकते. त्यामुळे उद्याच्या सेशनला आपण कशा पद्धतीनं ट्रेड प्लॅन करणार आहे याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्रांनो, जर ग्लोबल मार्केटमध्ये जे काय आता न्यूज आहे तर त्या न्यूज बेसवरती जर फेडनं जर उद्या रेट जर कट केले तर मार्केटमध्ये ही गोष्ट पॉझिटिव्ह असणार आहे. तर कधी कधी मार्केट काय करतं, पॉझिटिव्ह गोष्टीला निगेटिव्ह रिॲक्ट करतं. म्हणजे मार्केटमध्ये रेट कट झालेत मान्य आहे, पण त्या रेट कटला मार्केट काय करू शकतं, निगेटिव्ह वेनं रिॲक्ट करू शकतं. त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये जे काही सेलिंग येईल ते सेलिंग खूप भयंकर असू शकतं. कारण की अगोदरच मार्केट काय करते, कॉल रायटरच्या एरियामध्ये ट्रेड करत आहे. मार्केटमध्ये हेवीली कॉल रायटर आहेत. 52,300 असेल, 52,400 असेल, 52,500 असेल, ते 52,800 ही जी काय लेवल आहे ह्या लेवलपर्यंत मार्केटमध्ये हेवी कॉल रायटर आहेत. हे हेवी कॉल रायटर जोपर्यंत ट्रॅप होणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला आउटसाईडची मोमेंटम बघायला मिळणार नाही. मार्केटमध्ये जर खालच्या साईडचा विचार केला तर 51,800 असेल, 52,000 असेल, ह्या लेवलला पण हेवी पुट रायटर आहेत. म्हणजे मार्केटमध्ये काय आहे की दोन्ही साईडला जे काही सेलर्स आहेत ते सेलर्स आपापली जागा धरून बसलेले आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये उद्या जर आयदर पुट रायटर सापडला किंवा कॉल रायटर सापडला तर आपल्याला एक 0-0 ट्रेड बघायला मिळू शकतो. त्यामुळे आपण आता बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण उद्या ट्रेड प्लॅन करणार आहोत. कारण की उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी प्लस ग्लोबल न्यूज असा एक जबरदस्त धमाका आपल्याला उद्या मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. तर आजच्या कॅन्डलचा हाय आणि आजच्या कॅन्डलचा लो खूप महत्त्वाचा आहे. जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं, बँक निफ्टी फ्लॅट ओपन झालं आणि दुपारच्या सेशनमध्ये जर 52,333 या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झालं तर बँक निफ्टी पॉसिबल आपल्याला 52,500 आणि 52,800 या दोन लेवलकडे जाताना दिसू शकतं. कारण की ॲज कम्पेअर टू निफ्टी, बँक निफ्टीमध्ये अजून लाईफ टाईम हाय टेस्ट झालेला नाही. निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय प्रत्येक वेळी तयार केलेला आहे, पण बँक निफ्टी अजून प्रिव्हियस लाईफ टाईम हायच्या खालीच ट्रेड करते. त्यामुळे हळूहळू बँक निफ्टी उद्या लाईफ टाईम हायकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं, ग्लोबल क्यूजना जर मार्केटनं न्यूट्रल रिॲक्ट केलं आणि त्या पद्धतीने जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर आजच्या कॅन्डलच्या हायच्या वरती मार्केटमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते. कारण की जे काही सेलर आहेत ते सेलर तिथं फ्लॅट ओपनिंगमुळे त्यांच्या पोझिशन तिथं काय करू शकतात, तिथं स्क्वेअर ऑफ करायचा प्रयत्न करू शकतात. कारण की जसं जसं प्रीमियम डीके फास्ट व्हायला चालू होईल तसं तसं त्या तिथं काय होऊ शकतं की जे काही कॉल रायटर आहे ते कॉल रायटर ट्रॅप होऊ शकतात आणि मार्केटमध्ये एक जबरदस्त अपसाईडची मोमेंटम बघायला मिळू शकते. त्यामुळे जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं आणि जर मार्केट 52,333च्या वरती ट्रेड करायला चालू झालं तर आपल्याला 52,500, 52,700 आणि 52,850 ह्या तीन लेवल बघायला मिळू शकतात. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन जर आजच्या कॅन्डलच्या लोच्या खाली ट्रेड करायला चालू झालं तर मार्केटमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट आहे तो 52,000. ओके, तर 52,000च्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत पुढचा प्लॅन करू नका. 52,000च्या खाली जर बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलं, 52,000च्या खाली जर बँक निफ्टीनं पहिली 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज दिली, त्यानंतर जर मार्केटनं परत इथे एक एम पॅटर्न तयार करून जर लोअर साईडला बँक निफ्टी निघायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यावेळेस 51,800 असेल, 51,600 असेल, ह्या लेवलकडे बँक निफ्टी येताना दिसू शकतो. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार तुम्हाला 52,000 या लेवलच्या खाली करायचा आहे. ह्या लेवलच्या खाली कंटिन्युअसली मार्केट क्लोज व्हायला पाहिजे, ट्रेड करायला पाहिजे, तरच तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा. स्पेशली 12:30-1 नंतर जर बँक निफ्टी 52,000च्या खाली जर क्लोज व्हायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये जे काही सेलिंग येईल ते भयंकर सेलिंग येऊ शकतं. कारण की मार्केट कधी कधी गुड न्यूजला बॅड पद्धतीने रिॲक्ट करतं, असे प्रिव्हियस टाइम पण अनुभव आहे. त्यामुळे जर मार्केट जर 12:30-1 नंतर जर 52,000 ह्या लेवलच्या खाली जर असा एम पॅटर्न करून जर ट्रेड करायला चालू झालं तर मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा आहे. जर बँक निफ्टी ग्लोबल क्यूजला पॉझिटिव्ह रिॲक्ट झाला आणि बँक निफ्टी किंवा मार्केट आपलं गॅप अप
ओपन झालं तर मार्केटमध्ये आपल्याला बाय ऑन डीप करायची खूप चांगली संधी आहे. मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर प्रत्येक डीपला तुम्ही बाय ऑन डीप करा. 52,200 52,000 ह्या लेवलपर्यंत प्रत्येक डीप तुम्ही कॉल साईडला कन्वर्ट करा. त्यावेळेस तुम्हाला चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळू शकतो. जर मार्केट उद्या गॅप अप ओपन झालं 200-300 पॉईंट गॅप अप ओपन झालं तर मार्केटमध्ये आपल्याला जो काही मेन हर्डल आहे तो 52,500. तर 52,500च्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करणार नाही, 12:30-1 नंतर कंटिन्युअसली ट्रेड करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला 52,500च्या वरती कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. 52,500 या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी गॅप ओपनिंग नंतर जर गेला तरच तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा. नाहीतर तुम्ही क्लिअर कट बाय ऑन डीप वरती जर फोकस केला तर तुम्हाला एक जबरदस्त रिस्क रिवॉर्ड रेशोचा ट्रेड तिथं बघायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला गॅप ओपनिंग नंतर काय करायचं आहे, 52,500 ही लेवल कशा पद्धतीनं होल्ड होतं हे बघायचं आहे. जर गॅप ओपन झाला आणि 52,500 ची लेवल जर 12:30-1 नंतर जर होल्ड करून बँक निफ्टी डे हायच्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला, जो काही सकाळच्या सेशनमध्ये जो काही हाय तयार झालाय त्या हायच्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर इथे एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे बँक निफ्टी जर गॅप ओपन झाला तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. गॅप ओपनिंग झालं तर सिंपल बाय ऑन डीप करा, किंवा जर 12:30-1 नंतर जर प्रिव्हियस जो काही सेशनचा डे हाय आहे त्या डे हायच्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तो कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. जर बँक निफ्टी फ्लॅट किंवा गॅप अप ओपन नव्हता, गॅप डाऊन ओपन झाला, गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केटमध्ये आपल्याला 51,800 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. तर ही लेवल माझ्यासाठी गोल्डन लेवल असणार आहे. 51,800च्या लेवलच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही गॅप डाऊन ओपनिंग नंतर, तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू नका. कारण की ऑलरेडी मार्केटनं काय केले, गॅप डाऊन ओपनिंग दिले. 51,800 हा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. कारण की मार्केटने इथं कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट दिलाय, ब्रेकआउट करून ही लेवल होल्ड केली. त्यामुळे जर 51,800च्या लेवलला जर मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं आणि पहिली 5 मिनिटाची कॅन्डल एखादी बुलिश कॅन्डल तयार झाली, म्हणजे हॅमर असेल, एखादी मारुबोजो टाईप कॅन्डल असेल, किंवा एखादी पिन बार कॅन्डल असेल, स्पेशली जर पिन बार कॅन्डल तयार झाली तर बँक निफ्टीमध्ये जबरदस्त तिथं बाईंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्यामुळे 51,800च्या लेवलला जर एक पॉझिटिव्ह कॅन्डल तयार झाली तरच मार्केटमध्ये तुम्ही काय करा, इथं कॉल ऑप्शनचा विचार करा. डायरेक्ट पुट ऑप्शनचा विचार करू नका. जर तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा असेल तर बँक निफ्टीला कंटिन्युअसली ह्या लेवलच्या खाली ट्रेड करू द्या. म्हणजे जी काही पहिली 5 मिनिटाची कॅन्डल तयार होईल त्या कॅन्डलच्या लोच्या खाली मार्केटनं जाणं गरजेचं आहे. लोच्या खाली कन्सोलिडेट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर लोअर साईडला आला तरच तुम्ही मार्केटमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा. नाहीतर मार्केटमध्ये इथं काय होऊ शकतं, जे काही मार्केटमधले जे काही सेलर्स आहेत ते सेलर्स इथं ट्रॅप होऊ शकतात. त्यामुळे मार्केटमध्ये काय करू शकता तुम्ही, जर गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर पहिली कॅन्डल एखादी हॅमर कॅन्डल तयार झाली तर मार्केटमध्ये काय करू शकता तुम्ही, तिथं कॉल साईडचा विचार करू शकता. पुट साईडला डायरेक्ट जाऊ नका, कारण की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी प्रचंड असणार आहे. आणि स्पेशली पहिले 15 ते 20 मिनिट ट्रेड करायचं टाळा, कारण की मार्केटमध्ये प्रीमियम ॲडजस्टमेंट खूप होणार आहेत. एक कॅन्डल तुम्हाला 100 पॉईंटची पण दिसू शकते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटमध्ये प्रीमियम ॲडजस्टमेंट होऊ द्या. जर तुम्हाला जर हिरो झिरो ट्रेड बघायचा असेल तर 12:30-1 नंतर मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन करा. सकाळच्या सेशनमध्ये जरा मार्केटला अवॉइड करा. मार्केटला स्टेबल होऊ देत, प्रीमियम डीके प्रॉपर होऊ देत, त्यानंतर तुम्ही हिरो झिरोचा ट्रेड प्लॅन करू शकता. जर तुम्हाला हिरो झिरोचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर तुम्हाला 2 लेवल महत्त्वाचे आहेत. लोअर साईडला 52,000 ही खूप महत्त्वाची लेवल आहे आणि हायर साईडला 52,500 ही महत्त्वाची लेवल आहे. तर ह्या लेवलच्या वरती जर मार्केट 12:30-1 नंतर जर 52,500च्या वरती ट्रेड करत असेल तर कॉल ऑप्शनचा विचार करा. 52,000च्या खाली कंटिन्युअसली जर बँक निफ्टी ट्रेड करत असेल तर तुम्ही तिथं हिरो झिरोसाठी पुट ऑप्शनचा विचार करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.